नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. रोज डब्यासाठी कोणती भाजी द्यायची हा प्रश्न सगळ्याच गृहिणींना सतावत असतो. म्हणून मी आज अशा 4 भाज्या घेऊन आली आहे ज्या बिना वाटणाच्या, साध्या, सोप्या आणि 15 मिनिटात होणाऱ्या पण खाण्यास एकदम रुचकर चवीच्या असणाऱ्या आहेत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हो, पण त्याच्या आधी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आज गवारीची भाजी करतोय. त्यासाठी आपण पॅन मध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की त्यात पाव किलो गवार मोडून धुवून घेतली आहे ती घालून घेऊ आणि ह्याला 2 मिनिटं मंद आचेवर परतून घेऊया. ह्यावर साधारण डाग पडायला लागले की ही आपण काढून घेणार आहोत. आता पॅन मध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊया आणि तेल गरम झाले की त्यात आपण 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालून घेऊ. मोहरी तडकली की त्यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. तुम्ही कापूनही घालू शकता, पण ठेचून घातले तर त्याचा स्वाद चांगला उतरतो, म्हणून मी सुक्या भाज्यात ठेचूनच लसूण घालते. लसणाचा कच्चेपणा गेला की त्यात आपण मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊ. आता कांदा जरा ट्रान्सपरंट झाला आहे, त्यात 1 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहे. आता हे दोन्ही चांगले परतून घेतले की आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. प्रथम आपण ह्याच्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनेपूड घालून मिक्स करून घेऊया. आता त्यात परतून घेतलेली गवार घालून घेऊ. गवार आधी परतून घेतली की तिला शिजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो व पाणीही कमी लागते. आता ह्याच्यात मीठ घालून आपण गवार चांगली सगळ्या कांद्याला टोमॅटो मध्ये मिक्स करून घेऊया. बघा, आता मी ह्याच्यात थोडेसे असे पाणी शिंपडून घेत आहे आणि आता आपण ह्याला झाकून 7 ते 8 मिनिटं शिजून घेणार आहोत. ही गवार कवळी आहे. जर तुमची गवार जरा जाड असेल तर त्यात तुम्ही पाव वाटी पाणी घाला. आता 8 मिनिटे होत आली आहेत. आपण आता झाकण काढून घेऊया आणि ह्यात 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घेऊया. ही चांगली परतून घेऊया. आता भाजी शिजली आहे का आपण चेक करून घेणार आहोत. बघा, भाजी मस्त शिजली आहे. ही पूर्ण भाजी बनवायला आपल्याला 14 मिनिटं लागली आहेत आणि मस्त आपली गवाराची भाजी तयार आहे. दुसरी आपण दोडक्याची भाजी करतोय. त्यासाठी मी 1 दोडक्याच्या शिरा काढून धुवून त्याचे छोटे काप करून घेतले आहेत आणि पाव कप चण्याची डाळ रात्री भिजत घातली होती. आता आपण पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यात 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की त्यात 1 छोटा चमचा मोहरी घालून ती तडतडली की त्यात आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालणार आहोत. ह्यात 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या घालून घेऊ आणि त्याला जरा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. ह्यात आता 1 मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो घालून परतून घेऊ. तो जरा ट्रान्सपरंट झाला की त्यात आपण 1 टोमॅटो घालून घेणार आहोत. हा मी जास्त बारीक चिरलेला नाहीये, मध्यम आकारातच चिरलेला आहे. आता हे 2 मिनिटं आपण परतून घेऊया.
2 मिनटं झाली आहेत. आता आपण ह्याच्यात मसाले घालून घेऊ. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड. आता हे सगळे मसाले मस्त असे आपण ह्याच्यात परतून घेणार आहोत. आणि हे सगळे मसाले मिक्स झाले की आपण ह्याच्यात डाळ घालून घेणार आहोत. डाळ जर तुम्ही रात्री भिजवायला विसरला तर सकाळी गरम पाण्यात 15 ते 20 मिनटं भिजवली तरी ती चांगली भिजते. आता आपण दोडका घालून घेऊया ह्याच्यात आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आता ह्यात पाव कप पाणी घालून भाजी 6 ते 7 मिनटं शिजवून घेऊया. दोडका वाफेवर शिजतो, पण आपण ह्यात चण्याची डाळ घातली आहे म्हणून ती शिजण्यासाठी पाव कप पाणी घातलेलं आहे. आता 7 मिनटे झाली आहे आपण झाकून भाजी शिजवलेली. आता ह्यात आपण थोडासा गूळ घालून घेऊ. गुळाने चव खूप छान येते ह्या भाजीला आणि गूळ नेहमी शेवटी घालावा. आपण भाजीत सुरुवातीला गूळ किंवा साखर घातली तर भाजी शिजायला थोडा टाईम लागतो. आता ही भाजी शिजली आहे का आपण बघूया. भाजी छान शिजलेली आहे. आता मी ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीर भाजी चांगली मिक्स करून घेऊया. आणि अशी छानशी आपली दोडक्याची भाजी पण तयार झालेली आहे. आता भाजीचा तिसरा प्रकार करणार आहोत, ती म्हणजे कोबीची भाजी. करायला एकदम सोपी. तर त्यासाठी आपण पॅनमध्ये 1.5 चमचा तेल घालून घेणार आहोत. कोबीच्या भाजीला तेल जास्त लागत नाही. तेल गरम झाले की आपण त्यात 1 छोटा चमचा मोहरी घालणार आहोत आणि पाव चमचा हिंग घालणार आहोत. मोहरी जरा तडतडली की त्यात 5-6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि हे चांगलं परतून घेऊया. आता आपण ह्याच्यात 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 4 तिखट मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत ते घालून घेऊ आणि ते तेलात चांगलं परतून घेऊया. आता हे चांगले परतून झाले की आपण ह्याच्यात अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. हळद पण तेलात चांगली परतून घेऊ आणि 1 मीडियम आकाराचे टोमॅटोच्या फोडी घालून घेऊया आणि 2 मिनटं परतून घेऊया. तर 2 मिनटं आपण परतल्यानंतर ह्यात पाव किलो कोबी स्वच्छ धुवून बारीक करून घेतला आहे आणि ह्या फोडणीत कोबी चांगला मिक्स करून घेऊया मिनिटभर. आता बघा चांगला कोबी मिक्स झाला आहे आपल्या फोडणीत. त्याच्यात आपण आता मीठ घालून घेऊया चवीनुसार. आता मीठ मिक्स करून आपण ह्याला 5 मिनटं वाफेवर शिजून देऊया. मीठ घातल्यावर कोबीला स्वतःचेच पाणी सुटते, त्यामुळे आपल्याला पाणी घालण्याची गरज नसते कोबीमध्ये. आता 5 मिनटं झाली आहे. बघू आपण आपला कोबी शिजला आहे का. बघा छान असं आपला कोबी शिजलेला आहे. आता हा मिनिटभर असाच परतून घेऊया आणि ह्याच्यावर कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. कोबीची भाजी करायला आपल्याला फक्त 9 मिनटं लागलेली आहेत. आता चौथी आणि आजची शेवटची भाजी म्हणजे मेथीची भाजी. त्यासाठी आपण 12-15 लसणाच्या पाकळ्या, 5 तिखट मिरच्या आणि 1 चमचा जिरं कुटून घेणार आहोत. मेथीला थोडा लसूण जास्त वापरावा. आता ह्या भाजीसाठी पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतले आहे. तेल गरम झाले की आपण हे कुटून घेतलेले लसूण, मिरची, जिरं ते घालून घेऊन चांगलं त्याला लालसर लसूण होईपर्यंत परतून घेऊया.
मेथीच्या भाजीला थोडं तेल जास्तच लागतं, म्हणून मी इथे 3 चमचा तेल घातले आहे. आता हे चांगलं परतून झाले की आपण ह्यामध्ये एक जुडी मेथी स्वच्छ धुवून नितळून घेतली आहे ती घालून घेऊया. आणि ही मिनिटभर चांगली परतून घेऊया. मी इथे ही मोडून घेतलेली मेथी आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कापूनही घेऊ शकता. बघा, मिनिटभर झाला आहे. आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊ. चवीनुसार मी मीठ घालून घेत आहे ह्याच्यात. आणि आता ही झाकून मंद आचेवर आपण 3 मिनिटे हिला शिजवून घेऊया. ह्या भाजीत तुम्हाला हवे असेल तर पिवळी मुगाची डाळही तुम्ही घालू शकता भिजवून, तीही खूप चवीला चांगली लागते. आता 3 मिनिटे झाली आहेत. आपण झाकण काढून ह्यात एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घेणार आहोत. आणि मिनिटभर भाजी चांगली परतून घेणार आहोत. आणि बघा, मस्त अशी आपली मेथीची भाजी 7 मिनिटात तयार झालेली आहे. तर तुम्हाला ह्या 4 भाज्या कशा वाटल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडल्या असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.